तर शासकीय नोकरीमध्ये असताना निवडणुकीदरम्यान यंत्रणा सांभाळणाऱ्या स्वप्ना देशपांडे यावेळी उमेदवार म्हणून उभ्यात। शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन यंत्रणेच्या बाहेर राहण्याचा अनुभव कसा होता त्यांच्याशी याबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। दादर शिवाजी पार्क मधील वॉर्ड नंबर 191 मध्ये अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळते आहे। या ठिकाणी मनसेच्या उमेदवार स्वप्ना देशपांडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मॅम, तुम्ही दाखवू शकाल की मतदानाचा हक्क बजावलेला आहे तो? सकाळी 8 वाजताच्या आधीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे माझा। तुम्ही कुठे मतदानाचा नेमका हक्क बजावलेला? माझं ॲक्च्युली मी इथल्या या प्रभागाची वोटर नाही, मी 192 ची आहे। तर मी सकाळी 7:45च्या सुमारास जाऊन पहिलं माझं वोटिंग केलं आणि मग मी आता माझ्या वॉर्डमध्ये फिरते। शिवाजी पार्कमध्ये बालमोहन विद्या मंदिरात काही मतदारांना थोडासा त्रास होतो आहे गेल्या मतदानाच्या तुलनेत। तुम्ही स्वतः तिथे येऊन लक्ष दिलेले आहेत, काय सांगाल की नेमका काय त्रास आहे आणि तुम्ही काय सूचना केलेल्या आहेत? मी दुसऱ्या सेंटरवर होते तेव्हा मला फोन आला की इथे थोडासा गोंधळ आहे, म्हणून मी ताबडतोब इथे आले। आणि मी तुम्हाला जसं माहिती आहे की मी आधी महसूल अधिकारी होते, त्यामुळे माझा थोडासा अनुभवाचा उपयोग करून मी थोड्याशा तिकडे आतमध्ये जाऊन त्यांना ॲडजस्टमेंट सांगितलं की इथे कमीत कमी बाहेर लोकांना त्रास होऊ नये म्हणून बाहेर हे लावा, फलक लावा की कुठला बूथ कुठे आहे, कुठला खोली क्रमांक कुठे। झालं आता ते होते। याआधी तुम्ही मतदानाची प्रक्रिया त्यावर नियंत्रण करत होतात कारण तुम्ही शासकीय अधिकारी होतात, आता तुम्ही उमेदवार आहात आणि मतदारही आहात, काय वेगळा अनुभव कसा वाटतो आहे? आज मला तो फरक जाणवतोय, इतके दिवस जाणवत नव्हता कारण आज मी वेगळ्या भूमिकेत असायचे नेहमीच। आता मी खुर्चीच्या या साईडनं त्या गोष्टी बघते उमेदवार म्हणून, मला निश्चित फरक जाणवतोय। किती मोठी अपेक्षा, किती मोठी आशा आहे तुमच्या विजयाबाबत? आशा तर आहेच, आशा म्हणण्यापेक्षा मला खात्री आहे की मी विजयी होईनच। कळेलच आपल्याला सगळ्यांना 23 तारखेला ते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आग्रेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।